नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जून महिन्यातील अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न आणि विथ डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. जसे की राजकारण, अर्थव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील. तुम्ही गव्हर्नमेंटची कोणतीही एक्झाम देत असताल, जसे की एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल, सरळ सेवेतील तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, एम-आय-डी-सी, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, कोणत्याही एक्झामसाठी मागील 5 ते 6 महिन्याचे तुम्हाला करंट अफेअर्सवरती 2 ते 4 मार्काला प्रश्न विचारले जातात. त्याच्या अनुषंगाने आपण हा 50 प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही श्रेणी पाहू शकता. क्रीडा असेल, लष्करी सराव असतील, महत्त्वाचे पुरस्कार असतील, अपॉइंटमेंट्स असतील, इम्पॉर्टंट डेट्स आणि आपण थीम्स शेवटी पाहणार आहोत. महत्त्वाचे दिवस आणि वेगवेगळ्या त्या दिवसावरतील थीम असे आपण शेवटी पाहणार आहोत. सरकारी धोरणं असतील, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, करंट अफेअर्स असतील महाराष्ट्रामधील, काही बुक ऑथर्स असतील, समिट्स असतील महत्त्वाचे, इंडेक्स असतील, महत्त्वाच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, काही ब्रँड ॲम्बॅसिडर असतील, महत्त्वाच्या प्रथम घटना किंवा महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन हे आपण पाहणार आहोत. सर्व अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, वही, पेन घेऊन बसायचं आहे. महत्त्वाचे पॉईंट्स, नोट्स काय करायचे आहेत, नोट डाऊन करायचे आहेत. जसे की इम्पॉर्टंट डेट्स असतील, फुल फॉर्म असतील, हेडक्वार्टर असतील किंवा इस्टॅब्लिश्ड इयर असतील. तुम्हाला मेन काय करायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे, जेणेकरून एक्झामच्या अगोदर रिव्हिजन करायची आहे. ओके. आता आपला पहिला प्रश्न पाहूया आपण. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर तत्पूर्वी जर नवीन आला असाल आपल्या टेक सरकारवरती, तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ काय करायचा आहे, शेअर करायचा आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे पण तुम्ही जॉइन व्हायचं आहे. मी हे सर्व PDF तिथे टेलिग्राम चॅनलवरती काय करणार आहे, टाकणार आहे. आणि काही कमेंट्स असतील तर अवश्य तुम्ही कमेंट्स करायचे आहेत, सुचवायचं आहे. ओके. चला आपण पहिला प्रश्न पाहूया. अहमदाबाद येथे झालेल्या IPL 2026च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदक कुणी पटकावले आहे? तर आपल्या प्रश्न क्रमांक पहिल्याचं उत्तर असणार आहे पर्याय ए. RCBने सलग दुसऱ्यांदा काय केलेलं आहे, अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून काय केलेलं आहे, पराभव केलेला आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. RCB. ओके. चला दुसरा प्रश्न. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूरकर यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी 2023 साली कोणत्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर आपलं प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं उत्तर असणार आपलं पर्याय सी. पद्मभूषण पुरस्काराने काय केलेलं आहे, कल्याणपूरकर जे आहेत सुमन कल्याणपूरकर यांना 2023मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता आपण सुमन कल्याणपूरकर बद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा जन्म 28 जानेवारी 1937 मध्ये ढाका म्हणजे जे बांगलादेशमध्ये ढाका आहे तिथे झालेला आहे. आणि निधन जर म्हटलं तर 31 मे 2026 मध्ये वयाच्या कितव्या 89व्या वर्षी त्यांचं राहत्या घरी मुंबई येथे काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. आता 3 वेळा त्यांना शास्त्रीय गायनासाठी शूर शृंगार संसद पुरस्कार काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. हे एक ध्यानात ठेवायचं आहे. आणि 2009 साली महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार सुमन कल्याणपूरकर यांना भेटलेला आहे. आता 2022 साली मिर्ची म्युझिकल लाईफटाईम अचीव्हमेंट्स अवॉर्ड्स 2023मध्ये भारत सरकारतर्फे पद्मभूषण आपण आत्ताच पाहितला. आणि 2024 साली महाराष्ट्र भूषण सन्मान त्यांना महाराष्ट्र टाइम्सद्वारे काय झालेला आहे, भेटलेला आहे. हे एक ध्यानात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. सात्विक साईराज, रॅकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे कोणती स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय पुरुष दुहेरी जोडपे ठरलेलं आहे? तर प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं उत्तर असणार आपलं पर्याय डी. सिंगापूर ओपन सात्विक साईराज, रॅकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी जिंकलेला आहे सिंगापूर ओपन. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच NTAने परीक्षा अधिकाऱ्यांसाठी आयगॉट कर्मयोगीवर कोणता डिजिटल प्रोग्राम सुरू केला आहे? तर प्रश्न क्रमांक चौथ्याचं उत्तर असणार आपलं पर्याय ए. परीक्षा कर्मयोगी हा NTAने काय केलेला आहे, अधिकाऱ्यांसाठी आयगॉट कर्मयोगीवरती परीक्षा कर्मयोगी हा डिजिटल प्रोग्राम चालू केलेला आहे. 1 जून रोजी कोणत्या आखाती देशासोबत भारताचा मुक्त व्यापार करार FTA लागू झाला आहे? FTA म्हणजे काय, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असं लिहून ठेवायचं आहे. FTAचा फुल फॉर्म फ्री ट्रेड
ॲग्रीमेंट. ओके. तर 5व्या प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं, तर आपलं पर्याय ए असणार आहे. भारत आणि ओमान यांचा हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट सराव ॲग्रीमेंट झालेला आहे. भारत आणि ओमान या देशासोबत. भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर आपल्याला प्रश्न 6व्याचं उत्तर सांगता येईल. पर्याय बी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य जे नुकतेच 100वे रामसर स्थळ म्हणून काय झालेलं आहे, घोषित करण्यात आलेलं आहे. आता आपण जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्याबद्दल जर म्हटलं, तर याला सुर हा ताल असं पण म्हणता येईल आणि हे स्थान जर विचारलं, बलिया उत्तर प्रदेश, बलिया जो जिल्हा आहे उत्तर प्रदेशमधील तिथे आहे. आता भारतातील वाढ जर म्हणलं 2014 साली 26 होते टोटल रामसर स्थळ आणि 2026 मध्ये किती झालेले आहेत? 100 झालेले आहेत. हे ध्यानात ठेवायचं आहे. आता आशिया स्थानामध्ये जर म्हटलं तर प्रथम क्रमांकावरती कोण आहे? भारत देश आहे सर्वाधिक. आणि जागतिक स्थान जर म्हटलं, तिसरा क्रमांक आहे भारताचा. पहिला कोण आहे? UK 176, 2 नंबर मेक्सिको 144 आणि आपला तिसरा प्यारा भारत देश 100 असणार आहे टोटल रामसर स्थळ. आता जर भारतातील अव्वल राज्य जर म्हटलं तर कोणतं आहे? तामिळनाडू आहे. सर्वाधिक 20 रामसर स्थळे असणार आहेत तामिळनाडू या राज्यामध्ये. तुम्हाला असं पण विचारलं जाईल, भारतातील प्रथम रामसर स्थळ असलेले राज्य कोणते? तर आपल्याला सांगता येईल तामिळनाडू. ओके. चला प्रश्न पुढचा पाहूया. हाँगकाँग येथे पार पडलेल्या 22व्या आशियाई अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती गोल्ड म्हणजे सुवर्ण पदके जिंकलेली आहेत? तर आपल्याला प्रश्न 7व्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. पर्याय बी 10. हाँगकाँग येथे पार पडलेल्या 22वी आशियाई ॲथलेटिक्स अंडर 20 चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड 10 जिंकलेले आहेत. हे ध्यानात ठेवायचं आहे. 4,399 दिवस पूर्ण करून भारताचे सर्वाधिक काळ सेवा देणारे निवडून आलेले पंतप्रधान कोण ठरलेले आहेत? तर प्रश्न क्रमांक 8व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय सी. कोण? नरेंद्र मोदी हे असणार आहेत. तुम्ही पाहू शकता इमेजमध्ये. यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून ऐतिहासिक तिसऱ्यांदा पुरुष अंडर 18 हॉकी आशियाई कप 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलं आहे? तर प्रश्न क्रमांक 9चं उत्तर असणार आपलं पर्याय सी. आपला प्यारा भारत देश यांनी जे जपानमध्ये 4-1 असा पराभव करून ऐतिहासिक तिसऱ्यांदा पुरुष अंडर 18 हॉकी आशियाई कप 2026 जिंकलेला आहे आपल्या भारत देशाने. भारतात तयार झालेल्या पहिल्या स्वदेशी एअरबस सी 295 सैन्यवाहू विमानाने नुकतीच कोणत्या शहरातून आपली पहिली यशस्वी चाचणी उड्डाण पूर्ण केलेली आहे? तर प्रश्न क्रमांक 10चं उत्तर असणार आपलं पर्याय बी वडोदरा या ठिकाणाहून काय झालेलं आहे, जे आपलं भारताचं पहिलं स्वदेशी एअरबस सी 295 सैन्यवाहू विमान आहे. तिने यशस्वी चाचणी घेतलेली आहे म्हणजे उड्डाण केलेलं आहे वडोदरा या ठिकाणाहून. प्रमुख विमानतळावर भारतीय पर्यटकांसाठी अधिकृतपणे UPI पेमेंट सेवा विस्तारणारा देश कोणता आहे? तर प्रश्न क्रमांक 11चं उत्तर असणार आपलं पर्याय सी. कोणता देश? फ्रान्स असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस हा पुरस्कार देणारा देश कोणता आहे? कोणता? द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस. तर प्रश्न क्रमांक 12चं उत्तर असणार आहे आपलं कोणतं? बी स्लोवाकिया. इथं तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता. टोटल स्लोवाकियाचा पुरस्कार धरून 33 झालेले आहेत आणि नुकताच एक आत्ता काय झालेलं आहे, माननीय नरेंद्र मोदीजी यांना 34वा काय झालेला आहे पुरस्कार भेटलेला आहे. ते आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये पाहणारच आहोत. तर टोटल जर विचारलं तर 34 सांगायचं आहे करंट डेट्समध्ये. ओके. अकॉर्डिंग किफायतशीर परवडणाऱ्या व्हिडिओ निर्मितीसाठी विकसित केलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी AI मॉडेलचे नाव काय आहे? तर आपलं 13व्या प्रश्नाचं उत्तर असणार आपलं पर्याय ए वारिया. हे आपलं भारताचं स्वदेशी काय आहे? AI मॉडेल आहे वारिया. वारियाबद्दल जर म्हटलं तर भारताचे पहिले स्वदेशी व्हिडिओ AI मॉडेल आहे AI
निर्मिती कंपनी कोणती आहे? निर्माता कंपनी AI नेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन कंपनी अवतार, जी बेंगळुरू येथे स्थित आहे. वैशिष्ट्ये जर म्हटलं तर 50 टप्प्यांची क्लिष्ट प्रक्रिया केवळ 4 टप्प्यात पूर्ण करते आणि फायदा जर म्हणलं तर अत्यंत जलद गतीने 10 पटीने हे व्हिडिओ निर्मिती करणार आहे. सेम असं आपण ग्राह्य धरूया ChatGPT सारखंच असणार आहे हे आपल्याला माहीत असणं अवश्य आहे. वारिया हे आपलं स्वदेशी पहिलं AI मॉडेल असणार आहे. भारतमाला टप्पा 1 अंतर्गत एकूण किती किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 14व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय सी. किती? 34,800 किलोमीटर. भारतमाला टप्पा जो 1 आहे, त्याच्या अंतर्गत 34,800 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला काय झालेलं आहे? अप्रूव्हल भेटलेलं आहे. वर्ष 2026 मध्ये भारताचा एकूण संरक्षण अर्थसंकल्प ऐतिहासिकरित्या किती लाख कोटी रुपयावरती पोहोचला आहे? तर प्रश्न क्रमांक 15व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय सी. 7.9 लाख कोटी. इथे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता 2014 साली किती होता? 2.5 लाख करोड होता आणि तो 3.25 पटीने वाढलेला आहे. किती झालेला आहे? 7.9 लाख करोड झालेला आहे 2026 या सालामध्ये. भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची अधिकृतपणे नवीन नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 16व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय डी. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे आपले भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख बनलेले आहेत. राष्ट्रपतींनी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या किती अतिरिक्त न्यायाधीशांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे? तर प्रश्न क्रमांक 17व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय सी. 6 न्यायाधीशांची माननीय आपले जे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मूजी यांनी अतिरिक्त न्यायाधीशांची काय केलेली आहे? कायमस्वरूपी नियुक्ती केलेली आहे. तर कोण-कोण आहेत हे आपण नोट डाऊन करायचं आहे. फर्स्ट जर म्हटलं तर जस्टिस निवेदिता पी. मेहता आहेत. सेकंड जस्टिस अश्विन दामोदर भोबे. थर्ड नंबर जस्टिस प्रफुल्ला एस. खुबलकर. फोर्थ नंबरला जस्टिस प्रवीण एस. पाटील आहेत. फोर्थ नंबरला जस्टिस आर. डब्ल्यू. जोशी आणि लास्ट जस्टिस अद्वैत एम. सेथना. ओके, हे 6 अतिरिक्त न्यायाधीश आहेत कायमस्वरूपी. आता जून महिन्यातील आपण महत्त्वाच्या नियुक्त्या पाहूया. लष्कर प्रमुख चीफ ऑफ आर्मी स्टाफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारतीय लष्कराचे 31वे प्रमुख आहेत आणि 30 जून 2026 पासून हे कार्यकाळ सांभाळणार आहेत. सेकंड जर म्हटलं तर हवाई दलाचे उपप्रमुख म्हणजे व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ एअर मार्शल अशोक दीक्षित असणार आहेत. 31 जुलैपासून हे प्रभावी काम करणार आहेत. कार्यकारी संचालक जागतिक बँकेचे नीलकंठ मिश्रा. जागतिक बँकेला वर्ल्ड बँक असं म्हणता येईल आणि वॉशिंग्टन DC येथील जागतिक बँक मुख्यालयात 3 वर्षासाठी त्यांची काय झालेलं आहे? भारताचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झालेली आहे. चौथे पंतप्रधान सल्लागार म्हणजे ॲडवायझर टू PM तरुण कपूर आहेत. पंतप्रधान कार्यालयात म्हणजे PMO सल्लागार म्हणून त्यांची 1 वर्षासाठी मुदतवाढ झालेली आहे. फिफ्थ आहेत CEO इंडिया AI मिशनचे जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सौरभ विजय IAS अधिकारी आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. सिक्स नंबरला महानिरीक्षक NI इन्स्पेक्टर म्हणजे NIAचे कोण आहेत? सुंदरराज पट्टीलिंगम IPS आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे ते IG म्हणून नियुक्त आहेत. आणि 7 नंबरला तुर्कीमधील भारतीय राजदूत म्हणजे ॲम्बॅसिडर ऑफ तुर्कीचे कोण झालेले आहेत? रुद्रगौरव श्रेष्ठ भारताचे पुढील राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. जून 2026 मध्ये 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर प्रश्न क्रमांक 18व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय ए. फ्रान्स या ठिकाणी 52वी G7 शिखर परिषद झालेली आहे. म्हणजे ग्रुप ऑफ 7 फ्रान्स या देशामध्ये काय झालेलं आहे? आयोजित करण्यात आलेलं आहे. आता आपण जी 52वी G7 शिखर परिषद आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती पाहूया. आयोजन कधी झालेलं आहे? 15 ते 17 जून या दरम्यान. यजमान देश जर म्हणलं फ्रान्स आहे. UN लेस बेन्स अध्यक्षपद फ्रान्स या देशाकडे आहे आणि G7 सदस्य म्हणजे ग्रुप ऑफ 7 मेंबर्स ज्या कंट्री आहेत तर कोणत्या कोणत्या आहेत आपण इथं पाहूया. फ्रान्स असणार आहे. युनायटेड किंगडम आहे 2 नंबर. 3 नंबर युनायटेड स्टेट्स आहे. 4th नंबर जर्मनी आहे. 5th नंबर इटली आहे. 6th नंबर जपान आहे आणि 7 नंबर कॅनडा आहे. हे ग्रुप 7 म्हणजे G7चे हे ग्रुप 7चे काय आहेत? देश आहेत. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.
आणि प्रमुख चर्चेचे विषय जर म्हटलं 52वी G7 शिखर परिषद झालेली आहे. त्याच्यामध्ये प्रमुख विषय होते जागतिक आर्थिक संतुलन, युक्रेनचे जे युद्ध आणि पश्चिम आशियाई संकट आणि व्यापार संघर्ष आणि जागतिक आरोग्य धोके सुधारित एआयचा वापर असे महत्त्वाचे ह्या G7 परिषदेमध्ये हे विषय होते. हे ध्यानात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये सलग 14व्या वर्षी कोणते विद्यापीठ जगात प्रथम ठरले आहे? तर प्रश्न क्रमांक 19व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, MIT. ठीक आहे. MIT हे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये सलग 14व्या वर्षी काय झालेलं आहे? जगामध्ये प्रथम ठरलेलं आहे MIT. आता MITला काय म्हणता येईल मित्रांनो? MITचा फुल फॉर्म जर म्हटलं मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता थोडं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड आहे, तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे. टॉप जागतिक विद्यापीठे जर म्हटलं तर MIT आहे अमेरिका, सेकंड इम्पेरियल कॉलेज लंडन आहे UK मधील, थर्ड नंबरला आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी अमेरिका, फोर्थ नंबरला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी UK, फिफ्थ नंबरला हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे अमेरिका. आणि भारतातील टॉप 5 जर म्हटलं इन्स्टिट्यूशन्स कोणते आहेत? IIT दिल्ली, जागतिक रँक 123 आहे. आणि जर इंडियामधील जर म्हटलं तर फर्स्ट आहे IIT दिल्ली QS वर्ल्ड रँकिंगमध्ये. ओके. सेकंड आहे IIT बॉम्बे 129 रँक्ससह. नंतर थर्ड नंबरला आहे IIT मद्रास 180 रँक्ससह. फोर्थ नंबर IIT खरगपूर आहे, जागतिक रँक 215. आणि IISc बेंगळुरूमध्ये जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये 219व्या नंबरला आहे IIS बेंगलोर. आता जागतिक जे राष्ट्रीय निर्देशांक आहेत जून महिन्यातील आपण ते पाहूया. महत्त्वाचे ग्लोबल पीस इंडेक्स 2026 म्हणजे जागतिक शांतता निर्देशांकमध्ये भारताचे स्थान 127वे आहे. ते कोणते किती देशामध्ये? 163 देशामध्ये 127वे. आणि फर्स्ट क्रमांकला जर म्हटलं तर आईसलँड असणार आहे. सेकंड एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये म्हणजेच ऊर्जा संक्रमण निर्देशांकमध्ये भारताचे स्थान 70वे आहे. दोन ह्याने काय झालेली आहे, त्याची सुधारणा झालेली आहे. आणि अव्वल देश जर म्हटलं प्रथम स्वीडन आहे. थर्ड ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स जो हुरून रिसर्च इन्स्टिट्यूट काय करतो? पब्लिश करतो. त्याच्यामध्ये भारताचे स्थान 4थे आहे. आणि 61 युनिकॉर्न स्टार्टअपसह काय असणार आहे? भारताचे 4थे स्थान आहे. आणि अव्वल देश जर म्हणलं प्रथम क्रमांकावरती अमेरिका आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक IMD कॉम्पिटिटिव्हनेस त्याच्यामध्ये भारताचे 38वे स्थान आहे. आणि प्रथम क्रमांक सिंगापूर देशाचा आहे. फिफ्थ नंबर पर्यावरण कामगिरी निर्देशांकामध्ये इन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्समध्ये 172व्या क्रमांकावरती भारत आहे. आणि प्रथम क्रमांकाचा देश जो आहे एस्टोनिया असणार आहे. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्समध्ये भारताचे स्थान 21वे आहे. आणि अव्वल शहर जर म्हटलं तर बेंगळुरू आहे. जागतिक ह्याच्यामध्ये किती आहे? की नंबरला आहे? 10 नंबरला आहे बेंगळुरू. हे ध्यान ठेवायचं आहे ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्समध्ये. आणि भारत 21व्या स्थानावरती आहे. जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांकमध्ये अव्वल 10 देशामध्ये टायर फर्स्ट ग्लोबल लीडर आपलं भारत असणार आहे. चला 20वा प्रश्न पाहूया. सीमापार डिजिटल पेमेंटसाठी भारताच्या UPI सोबत पेमेंट प्रणाली जोडणारा नवीनतम शेजारी देश कोणता आहे? तर प्रश्न क्रमांक 20चं उत्तर असणार आहे आपलं नेपाळ. जून 2026 मध्ये प्रतिष्ठित नॉर्वे चेसचे विजेतेपदक मिळवणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर प्रश्न क्रमांक 21चं उत्तर असणार आपलं पर्याय सी. कोण? R प्रज्ञानंद हे नॉर्वे चेस जिंकणारे एकमेव भारतीय ठरले आहेत पहिले बुद्धिबळपटू. महिलांची सुरक्षा आणि आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी जून 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने श्री राईड उपक्रम काय केलेला आहे? सुरू केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 22चं उत्तर असणार आपलं पर्याय ए. तेलंगणा या राज्याने श्री राईड म्हणून ही नवीन उपक्रम चालू केलेला आहे. पुढला प्रश्न पाहूया. मंगोलिया येथील एक्सरसाइज खान क्वेस्ट सरावात भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व कोणत्या रेजिमेंटने केलेलं आहे? तर प्रश्न क्रमांक 23चं उत्तर असणार आपलं जाट रेजिमेंट. पर्याय बी. ऑप्शन बी असणार आहे. मंगोलिया येथील एक्सरसाइज खान क्वेस्ट सरावात भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व
जाट रेजिमेंटने काय केलेलं आहे केलेलं आहे. तर पर्याय बी. आता एक्सरसाइज खान क्वेस्टबद्दल जर बोलायचं झालं तर 20 जून ते 3 जुलै 2026 रोजी काय झालेला आहे सराव चालू आहे. ठिकाण 5 हिल्स ट्रेनिंग एरिया, उलान बातर, मंगोलिया या ठिकाणी असणार आहे. आणि ही जी 2026ची जी आवृत्ती होती 23वी होती आणि हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव आहे. भारतीय प्रतिनिधित्व जाट रेजिमेंटने केलेलं आहे आणि एकूण 40 जवान असणार आहेत बटालियनचे. आणि मुख्य उद्देश जर म्हटलं संयुक्त राष्ट्राच्या सनदेच्या चॅप्टर 7 अंतर्गत शांतता प्रस्थापित करणाऱ्या मोहिमांसाठी परस्पर कार्यक्षमता वाढवणे. आता ह्याचा जर इतिहास जर म्हटलं एक्सरसाइज खान क्वेस्टचा, तर 2003 मध्ये अमेरिका आणि मंगोलिया यांच्या दरम्यान हा द्विपक्षीय सराव म्हणून झालेला आहे आणि 2006 पासून तो बहुराष्ट्रीय सराव म्हणून बनलेला आहे. भारत 25-26 जून 2026 रोजी 11व्या ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करत आहे? तर प्रश्न क्रमांक 24चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी, गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी 11व्या ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन खालीलपैकी करणार आहे. प्रश्न 25वा, एशियाई खेळातील सुवर्णपदक विजेते आणि मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर प्रश्न क्रमांक 25चं उत्तर असणार आपलं पर्याय बी, नेमबाजी या खेळाशी कोण आहेत? जसपाल राणा बिलॉंग करतात, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता जसपाल राणासोबत जर आपलं बोलायचं झालं तर 28 जून 1976 साली टिहरी गढवाल उत्तराखंड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि निधन 12 जून 2026 ला 49व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. आणि भारताचे दिग्गज पिस्तूल नेमबाज आणि मुख्य प्रशिक्षक राहिलेले आहेत. तर ते प्रशिक्षक स्टार नेमबाज मनू भाकरचे प्रशिक्षक 2024 पॅरिस ऑलिम्पिक 2 कांस्य पदक त्यांच्या कार्यकाळामध्ये जिंकलेले आहेत. पुरस्कार सन्मान जर म्हणलं तर अर्जुन पुरस्कार त्यांना 1994 साली भेटलेला आहे. पद्मश्री पुरस्कार त्यांना 1997 साली भेटलेला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार त्यांना 2020 या साली भेटलेला आहे आणि उत्तराखंड गौरव सन्मान त्यांना 2025 या साली भेटलेला आहे. आता जसपाल राणा जर प्रमुख क्रीडा यश जर म्हटलं तर 1994 साली त्यांनी हिरोशिमा एशियन गेम्समध्ये 25 मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. 2006 साली राष्ट्रकुल खेळामध्ये त्यांनी 25 मीटर सेंटर फाईल पिस्तूल जोडीमध्ये समरेश जंगसोबत सुवर्णपदक जिंकलेलं आहे. आणि 2006 साली दोहा एशियन गेम्स 2 सुवर्णपदके त्यांनी 25 मीटर स्टँडर्ड्स आणि 25 मीटर सेंटर फाईल पिस्तूलमध्ये 2 सुवर्णपदके जिंकलेले आहेत. आणि जागतिक विक्रम जर म्हटलं 2006 साली एशियन गेम्समध्ये 590 गुण मिळवून जागतिक विक्रमाची त्यांनी काय केलेली आहे? बरोबरी केलेली आहे. आता जून 2026च्या ग्लोबल पीस इंडेक्स म्हणजे जागतिक शांतता निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर प्रश्न क्रमांक 26चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी, 127व्या स्थानावरती आपला भारत देश असणार आहे जागतिक शांतता निर्देशांकामध्ये. तर अहवाल सादर कोण करतं, पब्लिश कोण करतं? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता 5 सर्वात शांत देश जर म्हटलं तर फर्स्ट आईसलँड असणार आहे, सेकंड न्यूझीलँड आहे, थर्ड नंबर स्वित्झर्लंड आहे, 4 नंबरला स्लोवेनिया आहे आणि 5 नंबरला आयर्लंड आहे. आता सर्वात शेवटचा देश जर म्हटलं रशिया असणार आहे सर्वात आणि अंतिम स्थानावरती आणि आपला भारत देश 127व्या स्थानावरती जागतिक शांतता निर्देशांकमध्ये असणार आहे. झारखंडच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव करत खालीलपैकी किती पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग काय झालेला आहे? प्रदान करण्यात आलेला आहे. तर किती? प्रश्न क्रमांक 27चं उत्तर असणार आपलं पर्याय ए, 11 जे प्रोडक्ट आहेत झारखंडचे त्यांना GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. तर कोणकोणते प्रोडक्ट पाहूया आपण, लिहून घ्या. एक भोया साडी आणि फॅब्रिक, 2 नंबर कुचाई सिल्क साडी असणार आहे, 3 नंबर केसरिया कलाकंद, 4th नंबर डोकरा क्राफ्ट, 5 नंबर तुमका चादर, 6 नंबर बारोनी पेंटिंग्स, 7 नंबर मुंडा ज्वेलरी, 8 नंबर झारखंड बांबू क्राफ्ट, 9 नंबर टसर सिल्क आणि साड्या, 10 नंबर जादव पटिया पेंटिंग. मित्रांनो हे स्टार मार्क करून घ्या. खूप खूप गाजलेली फेमस जादव पटिया पेंटिंग आहे.
तुम्हाला येणाऱ्या परीक्षा कालामध्ये नक्कीच हा प्रश्न पाहायला भेटेल. आणि लास्ट पांचो साडी आणि फॅब्रिक हे टोटल 11 जी-आय प्रोडक्ट आहेत. तर हे तुम्ही लिहून ठेवायचे आहेत. झारखंडचे नवीन त्यांना जी-आय प्राप्त झालेला आहे. 98% पेक्षा जास्त साक्षरता दर साध्य करून पूर्ण साक्षर घोषित होणारे उत्तराखंड देशातील कितवे राज्य बनले आहे? तर प्रश्न क्रमांक 28 याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. 6वे राज्य बनलेलं आहे. तर कोणत्या स्कीमच्या अंतर्गत जर विचारलं तर उल्हास स्कीमच्या अंतर्गत. आता उल्हासचा फुल फॉर्म तुम्ही लिहून ठेवायचा आहे. अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी हा फुल फॉर्म आहे तुम्ही लिहून ठेवायचा आहे. जर पहिला केंद्रशासित प्रदेश जर म्हटलं तर हा लडाख ठरणार आहे जून 2024 साली 97+ साक्षरता दरसह. 2 नंबरला म्हणजे पहिल्या क्रमांकावरती पूर्ण साक्षर राज्य मिझोराम बनलेलं आहे 2025 साली 98.2% 2 नंबरला गोवा राज्य असणार आहे 2025 साली 99.7% साक्षरता रेटसह देशातील दुसरे साक्षर राज्य म्हटलं आहे. तिसरं त्रिपुरा असणार आहे 2025 साली 95.6 साक्षरता दरसह देशातील तिसरे पूर्ण राज्य बनलेलं आहे. आणि 4 नंबरचं हिमाचल प्रदेश 2025 साली 99.3 साक्षरता रेट्ससह देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे. 5 नंबरचं सिक्कीम 2026 साली मे 2026मध्ये 99.82 साक्षरता दरसह देशातील 5वे पूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे. आणि लास्ट 6 नंबर उत्तराखंड 2026मध्ये म्हणजे 18 जूनला 98.7 साक्षरता दरसह राज्याच्या कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर ते देशातील अधिकृतपणे 6वे पूर्ण साक्षर राज्य बनलं आहे. तर एक केंद्रशासित प्रदेश आणि 6 राज्य लडाख आणि बाकीचे 6 राज्य. प्रश्न पुढचा पाहूया विद्यार्थी मित्रांनो. टॉप 500 यादीनुसार अमेरिकेच्या येल कॅपिटनला मागे टाकून जगातील सर्वात शक्तिशाली बनलेला लाईनशाईन सुपर कॉम्प्युटर कोणत्या देशाने विकसित केला आहे? तर प्रश्न क्रमांक 29चं उत्तर असणार आहे चीन या देशाने काय केलेलं आहे? विकसित केलेलं आहे लाईनशाईन. आता लाईनशाईन बद्दल जर बोलायचं झालं तर हा जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर ठरला आहे. ठिकाण जर म्हणलं शेनझेन चीन या ठिकाणी. कार्यक्षमता जर म्हटलं केवळ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट वापरून 2 एक्सफ्लॉप पार करणारे हे पहिले मशीन ठरलेलं आहे. तर लाईनशाईन सुपर कॉम्प्युटर चीनचं आहे जगातील सर्वात शक्तिशाली लाईनशाईन सुपर कॉम्प्युटर टॉप 500च्या यादीनुसार. जून 2026मध्ये इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स चा 27वा सदस्य देश म्हणून कोणता अधिकृतपणे सामील झालेला आहे? तर प्रश्न क्रमांक 30चं उत्तर असणार आपलं पर्याय ए. IBCAमध्ये बांगलादेश हा 2026मध्ये अधिकृतपणे काय झालेला आहे? सामील झालेला आहे. तर टोटल 27 देश आहेत त्याच्यामध्ये 27वा बांगलादेश असणार आहे. आता IBCची म्हणजेच इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची स्थापना जर म्हटलं 9 एप्रिल 2023 साली झालेली आहे आणि जानेवारी 2025मध्ये आंतरराष्ट्रीय संस्थेचा काय झालेला आहे? त्याला दर्जा भेटलेला आहे. नवीन सदस्य देश आत्ताच बांगलादेश झालेला आहे 27वा देश असणार आहे हा त्याच्यामध्ये सामील झालेला. आणि मुख्यालय नवी दिल्ली भारत या ठिकाणी आहे. आणि याचा उद्देश जर म्हटलं तर जगातील 7 प्रमुख बिग कॅट प्रजातीचे जसे की वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता आणि जगवार आणि पुमा यांचे काय करणे? संरक्षण करणे या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा काय आहे? मुख्य उद्देश आहे. जून 2026च्या वर्ल्ड हायड्रा पॉवर आउटलुक अहवालानुसार वॉटर बॅटरी पंप्ड स्टोरेज क्षेत्रात भारताने किती क्षमतेचे लक्ष्य ठेवलेलं आहे? तर प्रश्न क्रमांक 31चं उत्तर असणार आपलं पर्याय सी. 100 गिगावॅट क्षमतेचं काय केलेलं आहे आपल्या भारताने उद्देश ठेवलेला आहे. वर्ल्ड हायड्रा पॉवर आउटलुक अहवालानुसार वॉटर बॅटरी पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये भारत 100 गिगावॅटचं काय झालेलं आहे? उद्देश ठेवलेलं आहे. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्येच
कोणत्या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रतिष्ठित गोल्डन शंख पुरस्कार जिंकला आहे? तर प्रश्न क्रमांक 32चं उत्तर असणार आपलं पर्याय बी. सिल्वर या चित्रपटाने काय झालेलं आहे? गोल्डन शंख पुरस्कार जिंकला आहे. कुठे? मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये. हा 19वा असणार आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता जर 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल जर बोलायचं झालं, तर त्याचं आयोजन मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. समारोप 21 जूनला झालेला आहे. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे आपले राज्यपाल जिष्णुदेव वर्मा प्रमुख पाहुणे होते. पुरस्कार टोटल किती? 17 पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. प्रमुख आंतरराष्ट्रीय पुरस्कार जर म्हटलं, सुवर्ण शंख सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय माहितीपट सिल्वर आहे, हा पोलिश माहितीपट चित्रपट असणार आहे. नंतर रौप्य शंख सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुकथा अंडर द स्नो आणि थर्ड नंबर रौप्य शंख सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन मायाज सॉन्ग. आता प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा पुरस्कार जर म्हटलं, तर सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन आर्मस्ट्राँग फ्रॉम अंगालमन टेम्पल स्ट्रीट. नंतर सर्वोत्कृष्ट लघुकथा स्मॉल क्लाउड्स, सर्वोत्कृष्ट माहितीपट वाई, हे ध्यानात ठेवायचं आहे. 19वा मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मुंबई या ठिकाणी आणि सिल्वर या पिक्चरसाठी गोल्डन शंख पुरस्कार जिंकलेला आहे. नवजात बालकांसाठी 1 ग्राम सोन्याची अंगठी देणारी थाई मामन थंगा मोतिरा थिट्टम थाई मामन गोल्ड रिंग जी योजना आहे, ही तामिळनाडू या राज्याची असणार आहे. तर पर्याय ए आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता विजय भाऊ हे चीफ मिनिस्टर आहेत तामिळनाडूचे. त्यांच्या हस्ते काय झालेलं आहे, 1 ग्राम सोन्याची अंगठी. जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे जन्मणारे बालक आहेत नवजात, त्यांना 1 ग्राम सोन्याची अंगठी देणारी जी थाई मामन गोल्डन रिंग स्कीम आहे तामिळनाडू या राज्याची. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथे उद्घाटन केलेल्या श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पाचा खर्च किती आहे टोटल? तर प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आहे पर्याय बी. किती? 1445 कोटी श्री अंबाबाई मंदिर प्रकल्प आराखडा असणार आहे 1445 कोटी. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे जून 2026 मध्ये जाहीर केलेल्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 मध्ये भारताने कितवे स्थान मिळवले आहे? तर प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आहे आपलं पर्याय डी. 70वे स्थान असणार आहे. कोण जारी करतो? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारत 70व्या स्थानी आहे. आता भारताचे स्थान 2 स्थानांनी काय झालेले सुधारणा झालेली आहे. 70वे स्थान आहे आणि संस्था कोणती आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि ॲक्सेंचर. अव्वल देश जर म्हटलं तर प्रथम फिनलँड आहे, द्वितीय डेन्मार्क आहे, स्वीडन प्रथम आहे, फिनलँड द्वितीय आहे आणि डेन्मार्क तृतीय क्रमांकावरती आहे. उझबेकिस्तान हा देश सामील झाल्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँकच्या सदस्य देशांची संख्या किती झाली आहे? तर प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आहे आपलं पर्याय सी. टोटल 10 देश काय झालेले आहेत न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये सामील झाले आहेत. उझबेकिस्तानसह टोटल 10 देश असणार आहेत. तर न्यू डेव्हलपमेंट बँकबद्दल जर बोलायचं झालं तर तिची स्थापना 2014 साली झालेली आहे आणि 6व्या ब्रिक्स शिखर परिषदेत करार झालेला आहे. तर मला इथं तुम्ही कमेंट करून सांगायची आहे, जी 6वी ब्रिक्स शिखर परिषद झालेली आहे, तर कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर मुख्यालय जर म्हणलं शांघाय चीन या ठिकाणी आहे. संस्थापक देश 2015 साली जी न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना झाली होती त्यावेळेस 5 देश होते. तर कोणते कोणते लिहून घ्या. भारत, ब्राझील, रशिया, चायना आणि आफ्रिका असे टोटल किती देश होते? 5 देश होते. 2015 साली स्थापना झाली होती त्यावेळेस आणि नवीन जे देश 5 त्याच्यामध्ये ॲड झाले. 2021 साली बांगलादेश त्याच्यामध्ये ॲड झाला. नंतर संयुक्त अरब अमिरात 2021 साली ॲड झाला. इजिप्त 2023 साली ॲड झाला. अल्जेरिया 2025 साली 9वा सदस्य देश ॲड झाला आणि उझबेकिस्तान 5 जून 2026 साली 10वा अधिकृतपणे सदस्य झालेला आहे न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये. आता संभाव्य जर सदस्य जर म्हटलं तर 3 आहेत त्याच्यामध्ये. कोणते कोणते? उरुग्वे, कोलंबिया आणि इथिओपिया हे 3 देश त्याच्यामध्ये संभाव्य सामील होणार आहेत न्यू डेव्हलपमेंट बँक यामध्ये.
चला प्रश्न 37वा. महर्षी सुश्रुतांच्या काश्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ एडिनबर्ग कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर आपला प्रश्न क्रमांक 37चं आपल्याला सांगता येईल. कुठे? स्कॉटलँड. प्रश्न क्रमांक 37चं उत्तर आहे स्कॉटलँड या ठिकाणी रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ एडिनबर्ग आहे. तिथे महर्षी सुश्रुत यांचा कांस्य मूर्ती तिथं काय झालेलं आहे स्थापन करण्यात आलेलं आहे. तर निर्मिती जर म्हटलं स्वामी मलाई तामिळनाडू या ठिकाणी त्याची निर्मिती केलेली आहे. कांस्य मूर्ती आहे आणि अनावरण कुठे केले? रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स एडिनबर्ग स्कॉटलँड या ठिकाणी. महर्षी सुश्रुतांना सर्जन्स पण म्हणतात त्यांना, हे ध्यानात ठेवायचं आहे. भारतीय हवाई दल सहभागी होत असलेला एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026 हा बहुराष्ट्रीय हवाई सराव कोणत्या देशात आयोजित केला जातो? तर प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आहे पर्याय बी, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026 हा बहुराष्ट्रीय हवाई सराव आहे, तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित केला जातो. नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या अगथियार द युनिफायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रश्न क्रमांक 39चं उत्तर आहे आपलं पर्याय सी. कोण कोण? ओ शमा भट आणि डॉक्टर MN सुधा यांनी अगतियार युनिफायर हे तुम्ही पाहू शकता. ओ शमा भट आणि डॉक्टर MN सुधा यांचं हे अगस्त्य द युनिफायर हे पुस्तक असणार आहे. आता आपण 2026 मधील जे जून आणि मे महिन्यातील महत्त्वाचे जे बुक आहेत त्यांचे ऑथर्स आणि कोणाच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे हे आपण पाहणार आहोत. तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. तर फर्स्ट बुक आहे VIP कल्चर इन इंडिया, पॉवर, प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रेसी. हे बुक आहे. ऑथर नेम नबाब रेबिया जे माजी खासदार आहेत आणि संदीप कुमार यांचं हे बुक आहे. लोकशाही आणि सार्वजनिक जीवनावरील पुस्तक आहे. कोणाच्या हस्ते? श्री CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती आपले भारत सरकारचे जे त्यांच्या हस्ते हे बुक पब्लिश झालेलं आहे. 2 नंबरचं बुक आहे संस्कृत रत्न भंडार भवैया इतिब्रिट्टो जे हे बुक आहे तर कोणाचं आहे? डॉक्टर जयंत कुमार रॉय यांचं आहे, खासदार आहेत आणि संगीता रॉय यांचं हे बुक आहे. उत्तर बंगालच्या भवैया लोकपरंपरेवर हे बुक आधारित आहे. कोणाच्या हस्ते? उपराष्ट्रपती यांच्या हस्ते हे पब्लिश करण्यात आलेलं आहे. 3 नंबरचं व्हेन ऑडिट मॅटर्स कॅक इंटरव्हेन्शन्स दॅट मेड अ डिफरन्स विनोद राय यांचं आहे. माजी कॅकचे हे संपादक आहेत. कॅकच्या महत्त्वाच्या ऑडिट प्रकरणावरती हे आधारित आहे. श्री CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती यांच्या हस्ते हे पब्लिश करण्यात आलेलं आहे. अपनापन नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव हे बुक कोणाचं आहे? शिवराज सिंग चौहान हे जे केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत. श्री M व्यंकटय्या नायडू जे माजी उपराष्ट्रपती आहेत त्यांच्या हस्ते हे अपनापन नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव शिवराज सिंग चौहानचं बुक पब्लिश करण्यात आलेलं आहे. द लायब्ररी मॅन ऑफ द इंडिया द स्टोरी ऑफ PN पानिक्कर PP सत्यन जे लेखक आहेत त्यांचं हे बुक आहे. PN माणिक्कर यांच्या जीवनावरती हे बुक आहे आधारित आहे. श्री CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पब्लिश करण्यात आलेलं आहे. लास्ट बुक आहे द सेकंड ऑर्बिट बिलीफ ऑफ अ मॅन ड्रीम ऑफ 1.4 बिलियन्स हर्ट्स जे विंग कमांडर आहेत शुभांशु शुक्ला यांचं हे भारतीय अंतराळवीर म्हणजे ॲस्ट्रॉनॉट आहेत त्यांचं हे बुक आहे. भारतीय अंतराळवीरांचा वैयक्तिक विश्वास आणि भारताच्या जे गगनयान मोहीम आहे 140 कोटी भारतीयांच्या अंतराळ स्वप्नांचा हा प्रवास या बुकमध्ये मांडलेला आहे. तर कोणाच्या हस्ते पब्लिश करण्यात आलेलं आहे? एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्या हस्ते हे बुक काय झालेलं आहे? पब्लिश करण्यात आलेलं आहे. 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा पहिला अधिकृत अरब देश कोणता बनलेला आहे? तर प्रश्न क्रमांक 40चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, संयुक्त अरब अमिरात UAE असं म्हणता येईल. 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कायदेशीर काय केलेलं आहे? बंदी घातलेली आहे आणि हा पहिला अरब देश आहे हे ध्यानात ठेवायचं आहे.
जून 2026 मध्ये भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला आपत्कालीन मदत पुरवण्यासाठी भारताने कोणता मानवतावादी अभियान सुरू केलेलं आहे? तर प्रश्न क्रमांक 41 चं उत्तर आहे पर्याय ए. ऑपरेशन अमिस्ताद हे व्हेनेझुएलाला जो भूकंप आलता 7.2 तीव्रतेचा भूकंप आलता, त्याच्यामध्ये हे ऑपरेशन अमिस्ताद आपल्या भारत देशाने काय केलेलं आहे? राबवलेलं आहे. प्रभावित देश जर म्हटलं व्हेनेझुएला आहे, त्याच्यामध्ये कॅरिबियन, नेदरलँड्स आहे, कुरसाओ आणि अरुबा हे देश काय झालेले आहेत. आणि हा भूकंप कधी आलता? 25 जून 2026 साली व्हेनेझुएलाला आलेला आहे. त्या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे. आणि अभियान जर म्हणलं तर ऑपरेशन अमिस्ताद, बाधित देश व्हेनेझुएला, भूकंप 7.2 तीव्रतेचा. ओके. आणि मदत जर म्हणलं 25 टन औषधे पाठवलेले आहेत, वैद्यकीय तुकडी आणि स्वदेशी जे आपलं भीष्म क्यूब रुग्णालय तिथे रवाना केलेलं आहे. आणि वाहतूक जर म्हटलं हवाई दलाची C-17 ग्लोब मास्टर विमाने तिथे तैनात करण्यात आलेली आहेत. ऑपरेशन अमिस्ताद व्हेनेझुएला हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. निधन झालेले फ्रेक्रॉस बॅरन 2013 मधील नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे सैद्धांतिक भौतिकशास्त्र होते? तर प्रश्न क्रमांक 42 चं उत्तर आहे आपलं पर्याय बी. बेल्जियम या देशाचे हे फ्रेक्रॉइस बॅरन आहेत, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आता त्यांच्या बद्दल बोलायचं झालं, 6 नोव्हेंबर 1932 साली त्यांचा बेल्जियम येथे जन्म झाला आणि 18 जून 2026 वयाच्या 93व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांनी प्रमुख शोध कोणते लावले? तर हिग्स मेकॅनिझम, हिग्स बोसॉन आणि स्पॉन्टेनियस सिमेट्री ब्रेकिंगचा त्यांनी प्रमुख शोध लावलेला आहे. आणि त्यांचं शिक्षण कार्यकाळ जर म्हटलं, फ्री युनिव्हर्सिटी ऑफ ब्रुसेल्स आणि तेल अविव युनिव्हर्सिटी. महत्त्वाचे पुरस्कार त्यांना फॅक्टरी प्राइज 1982 साली, ओल्फ प्राइज इन फिजिक्स 2004 साली आणि सगुराई प्राइज 2010 साली. आणि त्यांना महत्त्वाचं म्हणजे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2013 या साली काय झालेला आहे? भेटलेला आहे फ्रेक्रॉइस बॅरन, बेल्जियम यांना. सेशेल्सच्या स्वातंत्र्याच्या 50व्या वर्धापन दिन सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून उपस्थित राहणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरलेले आहेत? तर प्रश्न क्रमांक 43 उत्तर आहे आपलं पर्याय डी. नरेंद्र मोदी हे सेशेल्सचा जो 50वा वर्धापन दिन म्हणजे सुवर्ण महोत्सव आहे, तिथे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून ते उपस्थित राहिलेले आहेत. हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 नुसार जे 61 युनिकॉर्न स्टार्टअपसह भारत जागतिक पातळीवर कितव्या स्थानावर आहे? तर प्रश्न क्रमांक 44 चं उत्तर आहे आपलं पर्याय सी. 4थ्या स्थानावरती आपला भारत देश असणार आहे. जो हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूट पब्लिश करते ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स, त्याच्यामध्ये भारत देश 4थ्या स्थानावर आहे. आणि अव्वल जर देश म्हणलं, अमेरिका प्रथम स्थानावरती आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. अणुऊर्जेच्या उष्णतेवर आधारित जगातील पहिल्या हायड्रोजन निर्मिती सुविधेचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर प्रश्न क्रमांक 45 चं उत्तर आहे आपलं पर्याय बी. कल्पक्कम, तामिळनाडू या ठिकाणी काय झालेलं आहे? त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भारतात जगातील पहिल्या अणुऊर्जा प्रक्रिया उष्णतेवर आधारित असणार आहे. हे न्यूक्लिअर प्रोसेस हीट बेस्ड हायड्रोजन निर्मिती सुविधेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ठिकाण जर म्हटलं तर कल्पक्कम, तामिळनाडू येथील जे इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र आहे तिथे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि तंत्रज्ञान जर म्हटलं तर जे बार्क आहे, भाभा अणुसंशोधन केंद्र, यांनी जे विकसित केलेलं पूर्णपणे स्वदेशी थर्मोकेमिकल तंत्रज्ञान तिथे यूज केलेलं आहे. आणि उद्घाटन जर म्हटलं तर कोणी केलेलं आहे? अणुऊर्जा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत, कोण? डॉक्टर अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते जे सुविधेचे लोकार्पण करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला इथे अजून एक प्रश्न तयार होतो, कोणता? अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष जर विचारलं तर कोण सांगता येईल आपल्याला? डॉक्टर अजित कुमार मोहंती. जागतिक हवामान संघटनेने प्रतिष्ठित 71वा आंतरराष्ट्रीय हवामान संघटना पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर प्रश्न क्रमांक 46 उत्तर आहे आपलं पर्याय ए. डॉक्टर फ्लोरेन्स रायबियर ज्या डॉक्टर आहेत, लेडीज आहेत, त्यांना हवामान संघटना पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर पुरस्कार अवॉर्ड हा 71वा आहे. आंतरराष्ट्रीय हवामान संघटना, त्याला काय म्हणता येईल? इंटरनॅशनल
मेटिओरोलॉजिकल ऑर्गनायझेशन यांचा हा पुरस्कार आहे. आणि संस्था जर म्हणलं तर कोणामार्फत दिला जातो? जागतिक हवामान संघटना, त्याला वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन असं म्हणता येईल. आणि विजेत्या कोण आहेत? डॉक्टर फ्लोरेन्स राबियर ह्या फ्रान्सच्या प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ आहेत. ठीक आहे. आणि योगदान जर म्हणलं, जागतिक हवामान अंदाज, मॉडेलिंग आणि उपग्रह डेटा विश्लेषणातील त्यांना उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्स देशाने कोणत्या सर्वोच्च सन्मानाने गौरवले आहे? तर प्रश्न क्रमांक 47चं उत्तर आहे आपलं पर्याय बी. गार्डियन ऑफ द ब्ल्यू हॉरायन हा पुरस्कार सेशेल्स या देशाने दिलेला आहे. गार्डियन ऑफ द ब्ल्यू हॉरायन. आशियाई विकास बँकेने भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये कोणत्या उद्योगाला चालना देण्यासाठी 42.2 लक्ष डॉलरचे काय केलेलं आहे? कर्ज मंजूर केलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 48चं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय बी. बांबू या उद्योगाला काय झालेलं आहे? 42.2 लक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केलेलं आहे. कोणी? आशियाई डेव्हलप बँक. नॉर्थ ईस्ट रिजनचे जे 6 राज्य आहेत कोणते कोणते? आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा हे जे नॉर्थ ईस्टचे जे रिजन आहेत 6 राज्ये, त्यांना 42.2 लक्ष डॉलर काय झालेलं आहे? बांबू उद्योगासाठी आशियाई डेव्हलपमेंट बँकेने दिलेलं आहे. आता बँकेबद्दल जर बोलायचं झालं, आशियाई डेव्हलपमेंट जी विकास बँक आहे त्याच्याबद्दल स्थापना 1966 साली झालेली आहे. मुख्यालय जर म्हटलं मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी आहे. आणि त्याचे वर्तमान अध्यक्ष करंट प्रेसिडेंट कोण आहेत? मसातो कांडा. जपान या देशाचे काय आहेत? मसातो कांडा. दुसऱ्या पॅक्स सिलिका समिट्समध्ये AI तंत्रज्ञानासाठी पुरवठा साखळी मजबूत करण्याच्या अमेरिका प्रणीत करारावर भारतासह किती देशांनी स्वाक्षरी केली? तर प्रश्न क्रमांक 49चं उत्तर आहे आपलं पर्याय सी. त्याच्यामध्ये 35 देशांनी काय केलेलं आहे? दुसऱ्या पॅक्स सिलिका समिटमध्ये AI तंत्रज्ञानासाठी अमेरिका प्रणीत करारावर काय झालेलं आहे? भारतासह 35 देशांनी स्वाक्षरी केलेली आहे. जर तारीख जर विचारली तर 25/2/2026 साली दुसरी पॅक्स सिलिका समिट झालेली आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. उद्देश जर म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानासाठी सुरक्षित पुरवठा साखळी उभारणे आणि अमेरिकेच्या पुढाकाराने भारतासह 35 देशांचा इथे पाठिंबा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला शेवटचा प्रश्न या सिरीजमधला असणार आहे जून महिन्यातील. जून 2026मध्ये स्विस लक्झरी घड्याळ ब्रँड रॉलेक्सची पहिली भारतीय अभिनेत्री ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर प्रश्न क्रमांक 50चं उत्तर असणार आहे पर्याय ए. प्रियंका चोप्रा यांना रॉलेक्सचे जे स्विस लक्झरी घड्याळ आहे त्यांचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून काय झालेलं आहे? नियुक्त करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जून महिन्यातील महत्त्वाचे दिवस आणि आपण त्याच्यावरती थीम्स पाहणार आहोत. तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे व्यवस्थित थीम्स वगैरे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच थीम्सवरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत. खूप एक्झाममध्ये दिवस त्याच्यावरती थीम्स असे क्वेश्चन विचारतात. तर तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे महत्त्वाचे दिवस. चला, पहिला महत्त्वाचा दिवस असणार आहे 1 जून जागतिक दूध दिन आपण साजरा करतो, वर्ल्ड मिल्क डे. त्याची थीम जर म्हटलं तर सेलिब्रेटिंग वुमन फार्मर्स आहे. 2 जून तेलंगणा स्थापना दिवस आहे, म्हणजे तेलंगणा फॉर्मेशन डे असं म्हणता येईल. 3 जून जागतिक सायकल दिन, म्हणजे त्याला वर्ल्ड बायसायकल दिन असं म्हणता येईल डे. सायकलिंग फॉर अ ग्रीनर फ्युचर ही थीम आहे. 5 जून जागतिक पर्यावरण दिन, वर्ल्ड इन्व्हायरमेंटल डे. त्याची थीम आहे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आर फ्युचर. 7 जूनला आहे जागतिक अन्न सुरक्षा दिन, वर्ल्ड फूड सेफ्टी डे असं म्हणता येईल इंग्लिशमध्ये. त्याची थीम आहे फ्रॉम बर्डन टू सोल्युशन, सेफ फूड एव्हरीवेअर. 8 जून जागतिक महासागर दिन, त्याला वर्ल्ड ओशन डे असं म्हणता येईल. रिइमॅजिन बियॉन्ड द वर्ल्ड वी नो, अ न्यू रिलेशनशिप विथ आर ओशन. 11 जून आंतरराष्ट्रीय खेळ दिवस, त्याला इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल डे ऑफ प्ले असं म्हणता येईल. जर थीम जर म्हटलं तर प्रोटेक्ट प्ले, प्रोटेक्ट चाइल्डहुड. 12 जून जागतिक बालमजुरी विरोधी दिन, वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर. तर तिची थीम जर म्हटलं रेड कार्ड्स टू चाइल्ड लेबर, फेअर प्ले फॉर चिल्ड्रन, डिसेंट वर्क फॉर अडल्ट.
14 जून जागतिक रक्तदाता दिन, त्याला वर्ल्ड ब्लड डोनर डे असं म्हणता येईल. जर त्याची थीम जर म्हटलं, वन ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी, गिव्ह ब्लड, सेव्ह लाईव्ह. 20 जून विश्व शरणार्थी दिवस, त्याला वर्ल्ड रिफ्युजी डे असं म्हणता येईल. त्याची थीम जर म्हटलं तर अंटिल एव्हरीवन इज सेफ. 21 जूनला आपण इंटरनॅशनल डे ऑफ योगा, त्याला मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस असं म्हणता येईल. थीम जर म्हटलं तर योगा डेची योगा फॉर हेल्थी अजाईन. 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन, इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे, त्याची थीम जर म्हटलं यू कॅन डू दिस, लेट्स मूव्ह. 25 जूनला संविधान हत्या दिवस असतो. 26 जूनला जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे, त्याला वर्ल्ड ड्रग डे असं म्हणता येईल. तर थीम जर म्हटलं तर वर्ल्ड ड्रग प्रॉब्लेम, पर्सिस्टिंग इशू, न्यू चॅलेंजेस, इनोव्हेटिव्ह रिस्पॉन्सेस, ही थीम असणार आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाची. 27 तारखेला 27 जूनला आंतरराष्ट्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन, त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल मायक्रो स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइसेस, MSME डे असं म्हणता येईल. 29 जूनला राष्ट्रीय सांख्यिकी दिन, नॅशनल स्टॅटिस्टिकल डे, त्याची थीम जर म्हटलं अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेटा. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, राष्ट्रीय सांख्यिकी दिन आपण कोणाच्या स्मरणार्थ इंडियामध्ये साजरा करतो, हे मला कमेंट करून तुम्ही अवश्य सांगायचं आहे. 30 जूनला आपण लघुग्रह दिवस साजरा करतो, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड डे. तर हे आजचे जून महिन्यातील अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न आणि थीम, त्यावरती आपण डे आणि थीम त्याच्यावरती आपण माहिती पाहिलेली आहे. तर तुम्हाला हा मराठीमधील कंटेंट आवडला असेल तर अवश्य कमेंट्स करा. काही सुचवायचं असेल अवश्य सुचवा. त्याच्यामध्ये काय कंटेंट, टेबल ऑफ कंटेंटमध्ये कोणता पॉईंट इन्क्लूड करायचा असेल ते पण तुम्ही सांगायचं आहे. आपली ही मंथली सिरीज आहे. जर तुम्हाला हे कंटेंट आवडत असतील तर आपण त्याच्यामध्ये वीकली सिरीज चालू करणार आहोत. तुम्ही अवश्य मला कमेंट करून सुचवायचं आहे. फीडबॅक अवश्य द्यायचा आहे. काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर सुधारणा करायची असेल तुम्ही तेही मला कमेंट्स करून सांगायचं आहे. चॅनल तुमचं आहे, सबस्क्राईब तुम्ही करायचं आहे आणि लाईक तुम्ही करायचं आहे, कमेंट तुम्ही करायचे आहेत आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. चला, अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. टेक केअर. बाय बाय. थँक यू एव्हरीवन.